मध्येच अजून एक प्रकार म्हणजे पाईप क्लीनरचा मोदक, जो की आपण डेकोरेशनसाठी यूज करू शकतो आणि त्यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते म्हणजे आपल्याला 8 पाईप क्लीनर घ्यायचे आहेत आणि त्या अशा मिडलला फोल्ड करून कट करून घ्यायच्या आहेत आणि कट केल्यानंतर त्यांना अजून एक फोल्ड द्यायचा आहे, म्हणजे असे टोटल 12 पीस आपल्याकडे होणार आहेत. असे थोडंसं त्यांना बेंड करून घ्यायचं आहे आणि मोदकाचा बेस आपल्याला जो करायचा आहे त्यासाठी असा एक पाईप क्लीनर राउंड करून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन क्राफ्ट व्हिडिओजसाठी. इथे मी चिटकवण्यासाठी ग्लुगनचा वापर केलेला आहे आणि ही आपला बेस तयार झालेला आहे मोदकाचा. इथे आपण आता 1 to 1 जे तुकडे करून घेतलेले ते चिटकवणार आहे. तुकडे जे आहेत ते ओपन साईडने चिटकवायचे आहेत, म्हणजे ज्या साईडने आपण कट केलेत, फोल्ड केलेत ते. आणि असं बघू शकता समोरासमोर जे आपण 4 पहिल्यांदा तुकडे चिटकून घेणार आहोत आणि नंतर 2 तुकड्यांच्या मध्ये 2-2 तुकडे आपण चिटकवणार आहोत. नीट व्हिडिओमध्ये बघून घ्या. आणि या प्रकार पाईप क्लीनरच्या मोदकामध्ये अजून एक प्रकार आहे की जो आपण कळी डायरेक्ट तयार करून पाकळ्या करून त्या चिटकवू शकतो, पण ही त्यातल्या त्यात सोपी पद्धत वाटली त्यामुळे मी ही पहिल्यांदा दाखवत आहे रिक्वेस्टेड व्हिडिओमुळे. आणि अशा प्रकारे आपल्या 12 ज्या तुकडे आहेत, पाकळ्या आहेत त्या चिटकून घ्यायच्या आहेत आणि शेप देऊन घ्यायचा आहे खालच्या साईडने. आणि सपोर्टसाठी इथे मी प्लास्टिक रॅपरचा वापर केला आहे, तुम्ही फॉइल पेपरही वापरू शकता. आणि जो आपला दुसरा तुकडा आहे पाईप क्लीनरचा त्याने असं पाकळ्यांमधून एक एक करून आतल्या बाजूने ओवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे सुंदर असा आपला हा मोदक तयार होतो. डेकोरेशनसाठी खूप छान आहे आणि त्याला तुम्ही हाताने शेप द्यायचा आहे. आतमध्ये तार असल्यामुळे तुम्ही जो शेप देणार तोच तो घेणार, त्यामुळे इथे आपण मोदकाचा शेप देणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि आवडल्यास स्वतः बनवायचा ट्राय करा. छान असा खूप सुंदर असा हा मोदक आपला तयार झालेला आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.